तालुक्यात औद्योगिकरण झाले, पण पावसाच्या पाण्याचे काय? उरण तालुक्यात अनेक केंद्र व राज्य सरकारी प्रकल्प राबवण्यात येत आहेत. त्यामुळे उरण तालुक्याचा औद्योगिक विकास झकास, पण गावे मात्र होत आहेत भकास. असं काहीसं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. परंतु हा औद्योगिक विकास होत असताना शहरीकरण व विकास कामांच्या स्पर्धेत गावचे गाव पण हरवत चालले असल्याचे चित्र दिसत आहे. सर्वत्र मातीचा भराव करून वसाहती उभ्या राहत आहेत, तसेच समुद्रात मातीचा भराव करून प्रकल्प उभे राहत आहेत. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्याची बिकट समस्या उभी राहत असल्याने तालुक्यातील अनेक गावांतील घरांमध्ये पाणी घुसण्याचे संकट येत आहे. पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाचा निचरा न झाल्याने उरण बुडण्याची भीती दरवर्षीच निर्माण होत आहे. JNPT सह अन्य प्रकल्प भर समुद्रात उभे राहिले आहेत, तर काही उभे राहण्यासाठी समुद्रात भराव मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तसेच JNPT 12.5% भूखंडासाठी दास्तानफाटा येथे भरावाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच तालुक्यातील मोकळ्या जागा धनदांडग्यांनी खरेदी करून शेतात मोठमोठे अनधिकृत यार्ड उभे केले आहेत. त्यामुळे पाण्याचा निचरा होणारे नैसर्गिक मार्गच भरावाच्या नावाखाली बंद करण्यात आल्याचे समजते. याचा अनुभव तालुक्यातील अनेक गावांना गेली अनेक वर्षापासून घेत आहेत. परंतु पावसाळा गेल्यानंतर याचा विसर पडून पुन्हा पावसाळा सुरू झाल्यानंतर पुन्हा तेच ये रे माझ्या मागल्या. आणि आता 12 जानेवारी 2024 पासून सुरू झालेली रेल्वे सेवा या अनुषंगाने उरण व द्रोणागिरी येथे मोठ्या प्रमाणात होणारी परप्रांतीयाची वस्ती आणि रहदारी, तसेच प्रत्येक गावाभोवती धनिक लोकांचे उभे राहणारे मोठमोठे बंगले, यामुळे पावसाळ्यात या सर्वांचा सामना करताना सामान्य माणसांची होणारी तारेवरची कसरत, त्यात पडणाऱ्या मुसळधार पावसाचा निचरा होणारी नैसर्गिक नालेही आता इतिहास जमा झाले आहेत. उरण शहर खरं तर एक बेट आहे आणि आता तर शहरीकरणामुळे कुठेही मोकळी जागाच उरली नाही. पर्यायाने पावसाचे पाणी जाणार तरी कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यात गावाभोवती झालेला भराव उंच झाला आहे, तर गावे खाली गेली आहेत. तसेच करंजा येथील द्रोणागिरी डोंगराला लागून वाढत चाललेली वस्ती, मोठमोठे बंगले, द्रोणागिरीसारखा भलामोठा डोंगर जर वाढत्या वस्त्यांमुळे, डोंगर उत्खननामुळे खचला तर डोंगराजवळच्या वस्त्यांचे माळीण होण्यास वेळ लागणार नाही. अशा कित्येक समस्या आहेत उरणवासियांना, ज्यांचे निराकरण वर्षानुवर्ष होतच नाही. याउलट यात वाढ होत आहे, पण उपाय मात्र काही सापडत नाही. महामुंबईसह तृप्ती भोईर, उरण.